मराठीच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालाय। ठाण्यातील एसबीआय बँकेत मनसेनं आंदोलन केलंय। हिंदी आणि इंग्रजीत लावलेलं बॅनर मनसैनिकांनी हटवलंय। बँकांमध्ये मराठीचा वापर करण्यासाठी मनसैनिकांनी निवेदन दिलंय। तातडीनं मराठीचा वापर न केल्यास खळखटाक आंदोलनाचा इशारा सुद्धा आता मनसेनं दिलाय। की आता काल गुढीपाडव्याच्या सभेत जे काही राज ठाकरे बोलले त्याच्यानंतर तुम्ही एसबीआयमध्ये गेलेलात, बँकेवर गेलात, आता पण तुम्ही विचारपूस करताय की मराठी नंबर प्लेटवर पण एक प्रश्नचिन्ह उचलताय। काय हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत महाराष्ट्रामध्ये? मला कळत नाहीये नक्की महाराष्ट्रात सुरू काय। ज्या राज्याची भाषा मराठी आहे आणि त्या भाषेमध्ये जर तरुणांनी नंबर प्लेट मराठीत लावला असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार। कायदा आहे, हजारो कायदे आहेत, त्यातले किती कायद्यांचं पालन करता? त्यातला हाच कायदा पाळायला गेला पाहिजे असं काय आहे का? हे सगळे जेवढे पोलीस अधिकारी आहेत ना, हे अनेक अधिकारी खूप चांगले आहेत। ही सगळी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेली मराठी पोरं आहेत, बरोबर आहे। आमची त्यांच्याकडेच मागणी आहे, कारण तुमच्यामुळे मराठी टिकली आहे। मुंबईमध्ये मराठी ही ग्रामीण भागातनं जे पोलीस अधिकारी आलेले आहेत त्यांच्यामुळे टिकलेली आहे। किमान तुम्ही तरी आम्हाला मराठीचं बळजबरी करायला लावू नका। कायदा आहे, नियम आहे, सगळं ठीक आहे, पण हजारो कायदे आहेत, त्यातले किती पाळले जातात? फक्त सकाळी पण तुम्ही एसबीआय बँकेत गेला, तिकडचा एक बोर्ड सुद्धा जो हिंदीत लावण्यात आला होता, तुम्ही म्हणता तुम्ही मराठीत लावा, पुढे तिकडे पण मराठी वापरली पाहिजे। अख्ख्या एसबीआय मध्ये मला कुठेच मराठी दिसली नाही, म्हणून तो मी प्रतिकात्मक बोर्ड काढला आणि सांगितलं याच्यापुढे जेव्हा मी येईन तेव्हा इथे मराठी हवंय। पण वारंवार काल आपण चांदिवलीलाही बघितलं, इकडे सुद्धा बघितलं, मराठी भाषेवर बोलण्यावरच लोक प्रश्नचिन्ह उचलत आहेत। कुठे ना कुठे आता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल। चांदिवलीला मराठी गया तेल लगा नाही, त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी त्याला तेल लावून धोपटलेला आहे। त्यामुळे जिथे जिथे असं काय होईल तिथे आमचा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही। आमचा महाराष्ट्र सैनिक त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा भाषेचं प्रभुत्व किंवा भाषेचं महत्त्व जिकडे पाळलं जाणार नाही तिकडे आपण आक्रमक पवित्रा घेऊ, असं अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। तसंच श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।